Please join fast so that I can complete this particular point. Okay. आता I will show in a side view. हा झाला टॉप व्ह्यू. I will show this in a top view. आपल्याला काय सिनारिओ करायचं बघा आता. आपल्या इथं 100 मीटर समजा टेम्पररी बेंचमार्क आहे. इथं आपण लेवल पुटअप केली. ठीक आहे. आपण इथं लेवल पुटअप केली. I will write all these things once again. सपोज तुमचा टेम्पररी बेंचमार्क होता 100 मीटर. ठीक आहे. तुमचा बॅक साईड रीडिंग होता 1 मीटर. ठीक आहे. सपोज तुमचं बॅक साईड रीडिंग 1 मीटर होतं. ठीक आहे. तर तुमचा जो हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ते काय झालं 101 मीटर झाला. आणि तुम्हाला जे काही कंटूर काढायचं आहे सपोज दॅट इज ऑफ 99 मीटर हे काढायचं आहे. तर तुम्हाला जो स्टाफ रीडिंग आहे ते किती पाहिजे. तर स्टाफ रीडिंग काय असणार आहे तुमचं स्टाफ रीडिंग इट वुड बी 101 मायनस 99 इज इक्वल टू 2 मीटर. हे आपलं स्टाफ रीडिंग असणार आहे. 101 मायनस 99 इज इक्वल टू 2 हे असणार आहे आपलं स्टाफ रीडिंग. ठीक आहे. तर हा जो सिनारिओ आहे मी तुम्हाला एकदा साइड व्ह्यू मध्ये दाखवतो. ठीक आहे. आपला काय विषय होता आपली जी लेवल जी होती आपलं जे टेम्पररी बेंचमार्क होता. सपोज इथं आपला टेम्पररी बेंचमार्क आहे. तो मी किती सांगितलाय तुम्हाला 100 मीटरचा आहे. ठीक आहे. टेम्पररी बेंचमार्क हा तुमचा 100 मीटरचा आहे. तर लिहितो TBM टेम्पररी बेंचमार्क TBM टेम्पररी बेंचमार्क तुमचा 100 मीटरचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सपोज याची जमीन आहे. ठीक आहे. आणि तुम्ही तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्ही इन्स्ट्रुमेंट इथं सेट केले. ठीक आहे. सपोज इथं तुमचं इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे. ठीक आहे. इथं तुमचं इन्स्ट्रुमेंट सेट केलंय. आता तुम्ही जेव्हा बॅक साईड रीडिंग घेता सपोज यू हॅव टेकन अ बॅक साईड रीडिंग. ओके. इकडे तुम्ही बॅक साईड रीडिंग घेतलं. ठीक आहे. त्या केसमध्ये तुमचे इथं तुम्ही स्टाफ उभा केलेला असतो आणि त्या स्टाफवर तुम्हाला सपोज 1 मीटर रीडिंग दिसतंय. कोणाला समजत नसेल तर लगेच विचारा. म्हणजे लगेच मला सांगता येईल. स्टाफ रीडिंग तुम्हाला दिसतंय 1 मीटर. ठीक आहे. मग ही जी लाईन झाली येलो कलरची जी लाईन झाली दॅट इज कॉल्ड ॲज अ हाईट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. इथं इन्स्ट्रुमेंट असतं ना दॅट इज कॉल्ड ॲज अ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जी काय झाली आय विल शो यू ना. ही जी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट झाली ही जी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जी झाली ती अशी लेवलमध्ये असते ना कारण आपण इन्स्ट्रुमेंट लेवलमध्ये केलेलं असतं ऍडजस्ट. ठीक आहे. त्याला बोलणार आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हा किती झाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट तुमचा. प्लीज टेल समवन हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 101 मीटर. 101. इट इज इक्वल टू काय झालं 100 प्लस कारण वर गेलोय ना आपण. हे 100 ला होतं. ठीक आहे. इथून आपण वर गेलोय 1 मीटर वर गेलोय. ठीक आहे. 1 मीटर आपण वर गेलोय. 100 प्लस 1 इज इक्वल टू 101. ही झाली तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. समजतंय का इथपर्यंत समजलं का. इथं तुमची हाईट 100 मीटर होती. इथपर्यंत तुमची हाईट 100 मीटर होती. याच्यावरती तुम्ही 1 मीटर गेला तर तुमचं हाईट ऑफ जे इन्स्ट्रुमेंट आहे ते झालं 101 मीटर झालं. ठीक आहे. तुमचं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 101 मीटर झालं. आता हे 101 तुमचं कॉन्स्टंट तुमच्याकडे रीडिंग आहे. ठीक आहे. आता काय करायचंय तुम्हाला. आता तुम्हाला इथली जमीन आता मी तुम्हाला जमीन दाखवतो. ही जी जमीन आहे ती तुमची अशी स्लोप मध्ये आहे. ठीक आहे. स्लोप मध्ये आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला कंटूर काढायचा आहे 99 मीटरचा. ठीक आहे. म्हणजे इथं कुठं तुम्ही स्टाफ ठेवणार आहात. आता तुम्हाला 99 मीटरचा कंटूर काढायचा आहे. यू हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 99 मीटर. देन सपोज तुम्हाला 99 मीटरचा कंटूर काढायचा तर इथं कुठं आपण जे स्टाफ ठेवणार आहात तुम्ही हा जो स्टाफ आता बघा तुम्ही हे जो स्टाफ ठेवणार आहात इथं म्हणा किंवा इथं म्हणा किंवा इथं म्हणा कुठेही ठेवणार आहात तुम्ही आणि चेक करणार आहे की
99 मीटर कुठं आहे. ठीक आहे. असं तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला तुम्ही कंट्रोल स्टाफ ठेवून बघणार आहे. तर तो स्टाफ रीडिंग किती आलं पाहिजे? आता ही तर लाईन तुमची येलो कलरची जी गेली आहे, त्याची जी हाईट आहे 101 मीटर आणि तुम्हाला 99 पाहिजे म्हणजे 101 मधून 99 गेले, तेवढं तुमचं रीडिंग आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 101 मायनस 99 मीटरचा कंटूर काढायचा आहे. हे किती आलं पाहिजे? ते रीडिंग तुम्हाला दिसणार. हे 2 मीटर तुम्हाला स्टाफ रीडिंग दिसलं पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार? इथं स्टाफ ठेवणार, बघणार 2 मीटर दिसतंय का? इथं ठेवणार, दिसतंय का बघणार, इथं वेगळं. सपोज तुम्हाला या लोकेशनला तुम्हाला स्टाफ रीडिंग 99 दिसलं. सपोज या लोकेशनला तुमचं स्टाफ रीडिंग तुम्हाला दिसलं 99 2 मीटर तुम्हाला स्टाफ रीडिंग दिसलं. म्हणजे काय झालं? हा जो पॉइंट आहे, या पॉइंटचा जो काय आरेल आहे, तो तुमचा 100% हा 99 मीटर आरेल असणार आहे. ठीक आहे. या ज्या पॉइंटचा जो आरेल असणार आहे, तो 99 मीटर आरेल असणार आहे. आरेल 99 मीटर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा थोडक्यात काय मिळाला? हा जो कंटूर आहे, हा त्या कंटूरवरचा 99 मीटर या कंटूरवरचा पॉइंट मिळाला. आता तुम्हाला सपोज तुम्हाला 98 मीटरचा कंटूर काढायचा आहे. तुम्हाला 98 मीटरचा कंटूर काढायचा आहे. मग तुम्ही काय करणार? 101 कारण आपली ही जी लाईन आहे, आपली ही जी वरची लाईन आहे, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ही कॉन्स्टंट आहे. कर्सर दिसतोय का तुम्हाला? हो सर. हां, हो ही जी सर. आपली लाईन आहे, ही आपली 101 मीटर ही कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला आता कंटूर काढायचा आहे 98 मीटरचा. मग सरळ आपण आपला जी कॉन्स्टंट आकडा आहे 101 त्यातून 98 मायनस करायचं इज इक्वल टू जे काही येईल तेवढं स्टाफ रेटिंग जिथं मिळेल तो तुमचा 98 मीटरवरचा पॉइंट असणार. मग तुम्ही इथं सपोज तुम्हाला काय झालं तुम्ही पुन्हा ड्रॉ करायला गेला आणि तुम्हाला समजलं की इथं जर तुम्ही स्टाफ ठेवला तर तुम्हाला 3 मीटर रीडिंग येतंय. इथं तुम्ही स्टाफ ठेवल्यानंतर तुम्हाला 3 मीटर असं रीडिंग येतंय. सिम्पली म्हणजे थोडक्यात काय आहे, हा जो पॉइंट असेल, हा पॉइंट असेल हा 98 मीटर कंटूरवरचा पॉइंट आहे. समजलं तुम्हाला? हा पॉइंट आहे तो 98 मीटर कंटूरवरचा आहे. आता तुम्हाला 97 मीटरचा कंटूर काढायचा आहे. मग सेम वेने तुम्ही काय करणार? 97 मीटरचा कंटूर काढायचा. तुमच्याकडे 101 कॉन्स्टंट आहे मायनस 97 इज इक्वल टू काय आलं 4 मीटर. मग तुम्ही स्टाफ घेणार इकडे सगळीकडे ठेवत जाणार आणि इथं आल्यावर तुम्हाला लक्षात आलं सपोज इथं आल्यावर तुम्हाला लक्षात आलं की इथं तुमचं स्टाफ रीडिंग जे आहे ते 4 मीटर दिसतंय. 4 मीटर दिसतंय. म्हणजे हा काय आहे तुमचा 97 मीटरचा कंटूर आहे. हा जो पॉइंट आहे हा 97 मीटर कंटूरवरचा पॉइंट आहे. ठीक आहे. हा पॉइंट आहे हा. ठीक आहे. आय विल जस्ट draw those points so that you will get idea. हा जो पॉइंट आहे हा इथला पॉइंट झाला. हा 98 वरचा झाला. हा झाला 97 वरचा पॉइंट झाला आणि हा 99 वरचा पॉइंट झाला. हे जे पॉइंट आहेत हे कंटूर वरचे पॉइंट आहेत. हे मी तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये दाखवले एक लेवल समजण्यासाठी. इथपर्यंत समजायला कोणाला काय अडचण असेल तर प्लीज सांगा. आय विल रिपीट वन्स अगेन. नाहीतर आपण टॉप व्ह्यू मध्ये जाऊया. कुणाला काही शंका आहे का? नो सर. ओके. तर हेच आपण टॉप व्ह्यू मध्ये इथं दाखवले बघा. हे आता प्लेन टेबलचं आता काही बघू नका. ठीक आहे. मी प्लेन टेबलचा काय विषय आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. हा इथं तुम्हाला 100 मीटरचा कंटूर होता मगाची सारखा. इथं आकडे लिहितो पुन्हा. इथं आकडे लिहितो. इथं 100 होता. ठीक आहे. टेम्पररी बेंचमार्क होता. इथं 1 मीटरची बॅक साइड रीडिंग तुम्ही घेतली. तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट झाली 101. आणि तुम्हाला कंटूर काढायचा इथं मी मगाशी घेतल्याप्रमाणे 99 मीटरचा कंटूर काढायचा होता. तर तुमचं इथंचे म्हणजे आता मी वेगळ्या व्ह्यूनी दाखवते त्यासाठी इथं पुन्हा रिड्रॉ करत होतो. तर इथं जेव्हा स्टाफ ठेवसाल तुम्ही तिथं तुम्हाला 2 मीटर रीडिंग आलं पाहिजे. इथल्या स्टाफमध्ये पण 2 मीटर दिसलं पाहिजे. इथल्या आणि इथल्या ह्या सगळ्या स्टाफवर तुम्हाला रीडिंग 2 मीटर दिसतंय.
ठीक आहे, ग्राउंडवर. मग तुम्हाला कळालं की इथं सगळीकडे तुम्हाला 2 मीटर स्टाफ रिडिंग दिसतंय. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, जे काही पॉइंट मिळाले ते पॉइंट तुम्ही असे स्मूथ कर्वने जॉइन करून घ्यायचे. म्हणजे त्या सगळ्या पॉइंटवरती आर-एल जी आहे ती आपली 99 मीटर आहे. म्हणजे हा आपल्याला मिळाला 99 मीटरचा कंटूर. सेम वेनी जर तुम्हाला इथं समजा हे असे पॉइंट जॉइन केल्यानंतर तुम्हाला समजतंय की इथलं जे आहे ते 3 मीटर आहे. तर हे सगळे झाले 98 मीटर कंटूर. 97 साठी तुम्ही असं पुन्हा जॉइन केले तुम्हाला 90 8, 97 4 असं तुम्हाला कंटूर मिळत गेले. हा 98 झाला, हा 97 झाला. ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला 2 मीटर दिसत होतं. या केसमध्ये दुसऱ्या 98 च्या केसमध्ये तुम्हाला 3 मीटर डिस्टन्स दिसत होतं. 97 च्या केसमध्ये तुम्हाला 4 मीटर डिस्टन्स दिसत होतं. ठीक आहे. आता बघा, हे झाले तुमचे कंटूर. आता हे कंटूर काढल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पॅरलल हे तुम्हाला कंटूर तर तुम्ही जमिनीवर मार्क केले. पॅरलल तुम्हाला काय करायचंय, की त्याचा जो प्लॅन आहे, तो प्लॅन काढायचा आहे. तर प्लॅन काढायसाठी आपण काय करत असतो, साइटवर डायरेक्टली प्लॅन काढायसाठी आपण प्लेन टेबल नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरत असतो. तुम्हाला डिप्लोमाला झाला असेल. तर ही प्लेन टेबल आपण इथं सेट केला, म्हणजे ठेवला. ठीक आहे. लेवल वगैरे केला. प्लेन टेबलवर एक पॉइंट घेतला आपण. ठीक आहे. आपण असा एक सुटेबल पॉइंट घेतला P, त्याच्यावर आपण तो सेट केला. त्याच्यानंतर काय करायचंय, हा पॉइंट सिलेक्ट केला. एलिडेट नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं प्लेन टेबल बरोबर. ते आपण असं ठेवतो आणि त्याच्यातून पाहतो. म्हणजे ग्राउंडवरचा हा जो पॉइंट आहे ए, हा P स्टेशन पासून आपण पाहतो त्या एलिडेट मधून आणि आपल्याला असं लक्षात येतं की अ, ही जी लाईन आहे, ह्या लाईनच्या रेवर तो मॅच झाला. ठीक आहे. आता काय करायचं, डिस्टन्स P टू A मेजर करायचं. समजा ते 10 मीटर किंवा 100 मीटर आहे. ठीक आहे. तर तुम्ही काहीतरी स्केल घेतलेलं असतं. त्या स्केलनी ते डिस्टन्स समजा हे 100 मीटर आलं आणि तुम्ही स्केल घेतले काहीतरी ते तुम्ही इथं ह्याच्यावर ड्रॉइंगवर 10 मीटरमध्ये दाखवताय. तर तुम्हाला कळतंय की अ, इथं तो पॉइंट येतोय. ठीक आहे. मग इथं तुम्ही Aला मार्किंग दिलं. आय विल शो यू ना. मग तुम्ही ते जे डिस्टन्स आहे ते कन्व्हर्ट करून तुम्ही इथं मार्क केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम वेनी तुम्हाला काय करायचंय, हा दुसरा P पॉइंट मधूनच B पॉइंट कडे पाहिलं. पण येलो कलर घेतलाय. ठीक आहे. P पॉइंट मधूनच B कडे पाहिलं. ठीक आहे. आणि ते डिस्टन्स कन्व्हर्ट करून आपण इथं मार्क केलं. ठीक आहे. त्यानंतर P टू C हा पॉइंट पाहिला आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते मेजर करून आपण ह्या ड्रॉइंगवर काढला आणि P टू D पुन्हा डिस्टन्स असा रे काढला आणि P टू D जेवढं डिस्टन्स आहे ते कन्व्हर्ट करून आपण इथं मार्क केलं. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं, आपल्याला हे चारही पॉइंट मिळाले. ठीक आहे. A, त्यानंतर ते आपल्याला सिम्पली जॉइन करायचे. ओके. मग ते पॉइंट आपण असे स्मूथ कर्वने जॉइन करणार सो दॅट आपल्याला जे काही ग्राउंडवर आपण जो कंटूर काढलाय तो आपल्याला प्लेन टेबलवर त्याचा प्लॅन मिळेल. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? नाही आहे सर. ओके. तर आपण पुढे जाऊया मग. आता आता बघा, हेच एक्झाम्पल एक वेगळ्या ह्याच्यात मी कव्हर केलेला आहे ह्याच्यात. ठीक आहे. सपोज अ कंटूर मॅप इज टू बी प्रिपेअर्ड. आता हा जो कंटूर आहे, आता मी जरासं वेगळं एक्झाम्पल घेतले. आता इथं मी एक एक्झाम्पल जे 100 आणि हे समजायसाठी तुम्हाला सिंपल घेतलेलं, तर ह्याच्यात थोडंसं वेगळं घेतलंय. ठीक आहे. तुम्ही असं 100चं वगैरे लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. आता बघा, suppose a contour map suppose a contour map is to be prepared and a oblong area. A temporary benchmark हा जो आहे, हा टेम्पररी बेंचमार्क इज सेट अप नियर द साइट टेकिंग द फ्लाय लेवल्स घेऊन म्हणजे याची लेवलिंग करत करत तिथं आणला आणि ह्याची रिडिंग परमनंट बेंचमार्क करून टेम्पररी बेंचमार्क घेतला. द लेवल इज देन सेटअप. हा लेवल जे आहे, लेवल इन्स्ट्रुमेंट हा या इन्स्ट्रुमेंटला आपण लेवल इन्स्ट्रुमेंट सेट केलं. ठीक आहे. लेवल इज देन सेटअप. इथं आपण लेवल सेट केलं. ऍट पोझिशन एल, या पोझिशन एल ला आपण लेवल सेट केलं. ठीक आहे. आणि इथून अशा पोझिशनला सेट केले की जिथून A, B, C, D हे सगळे पॉइंट आपल्याला दिसतील. ठीक आहे.
देन प्लेन टेबल इज सेट. इथं प्लेन टेबल सेट केला पोझिशन पी ला. हा कशासाठी केला मी तुम्हाला मगाशी सांगितलंय. ठीक आहे. नाव आता बघा, बॅक साइड रीडिंग इज टेकन ऑन टेम्पररी बेंचमार्क. टेम्पररी बेंचमार्क आपण बॅक साइड रीडिंग घेतलं. ठीक आहे. सपोज द RL ऑफ द टेम्पररी बेंचमार्क. आता इथं बघा, हे वेगळे एक्झाम्पल घेतोय. सपोज RL ऑफ द टेम्पररी बेंचमार्क इज, टेम्पररी बेंचमार्कची जी RL आहे, सपोज दॅट इज 249.5 मीटर आहे. सपोज RL ऑफ टेम्पररी बेंचमार्क इज 249.5 मीटर अँड बॅकसाइड रीडिंग इज, बॅकसाइड रीडिंग काय आहे, बॅकसाइड रीडिंग इज 2.25. ठीक आहे, 2.25 मीटर आहे. देन व्हॉट शुड बी द height of RL of height of instrument? Who can tell height of instrument ची RL काय असणार आहे? कोण सांगू शकेल? 251.75. ओके, गुड. कसं काढलं तुम्ही? 249.5 plus 2.25. Yes. 2 point, good. 2 point, good. Plus 2.25 is equal to 251.75. ओके, ही झाली RL ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. आता तुम्हाला RL, आय एम टेलिंग यू, ड्रॉ अ कंटूर ऑफ 250 मीटर्स. 250 मीटरचा कंटूर काढायला मी जर तुम्हाला सांगितलं असेल तर स्टाफ रीडिंग काय पाहिजे आपल्याला? स्टाफ रीडिंग काय पाहिजे आपल्याला? मग आपण काय करणार? 251 मायनस 1.75. 251.75 मायनस 250 इज इक्वल टू काय? 1.75. 1.75. हे स्टाफ रीडिंग तुम्हाला दिसतं. 1.75. गुड. 250 एवढं रीडिंग दिसलं पाहिजे, म्हणजे 1.75 हे रीडिंग तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला 1.75 रीडिंग दिसेल तो पॉईंट तुमच्या 250 या कंटूरवरचा असणार आहे 100%. ठीक आहे. मग इथं तुम्ही पॉईंट ठेवला, इथं तुम्ही हे ठेवला, तुमचा स्टाफ ठेवला. तुम्हाला वाटतंय की इथं 1.75 दिसतंय, इथं पण तुम्हाला दिसतंय, इथं पण 1.75 दिसतंय आणि इथं पण 1.75 दिसतंय. असं तुम्हाला दिसतंय, असं कळालं. मग ते पॉईंट तुम्ही स्मूथ कर्वने जॉईन केले. ते पॉईंट तुम्ही स्मूथ कर्वने जॉईन केले. हा झाला तुमचा 250 मीटरचा कंटूर. ठीक आहे. तसंच जर तुम्हाला 249 मीटरचा जर कंटूर काढायचा असेल तर तुम्ही पुन्हा काय करणार? 251 मायनस 249 मीटरचा कंटूर काढायचा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इज इक्वल टू 2.75 मीटर. जिथं जिथं तुम्हाला दिसतंय ते पॉईंट तुम्ही मार्क करणार आणि त्याचा कंट्रोल काढणार. सपोज हा तो पॉईंट आहे जिथं तुम्हाला 2.75 मिळतंय, इथं मिळतंय तुम्हाला, सपोज इथं मिळतंय आणि इथं मिळतंय सपोज. मग तुम्ही काय करणार? 259 चा आपण कंट्रोल काढतोय ना, मग हे पॉईंट जे आपल्याला मिळाले ते आपण स्मूथ कर्वने आपण असं जॉईन केलं. हे इथून गेलंय समजा, तर इथं जे असेल हा आपला असणार आहे 249 मीटरचा कंट्रोल. समजलं तुम्हाला? ओके. आणि मग त्याच्यानंतर हे पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. आणि मग इथं मगाशी सारखं प्लेन टेबल ठेवून असे रेज ड्रॉ करून ह्याचा प्लॅन काढायचा आहे. ओके. नाउ वी विल सी नेक्स्ट. नाउ वी विल सी केस सेकंड. ओके. आता केस सेकंड केस बघा. वेन द एरिया इज स्मॉल. आता मगाशीचा जो एरिया होता तो खूप मोठा होता. आता बघा, इफ एरिया इज स्मॉल अँड दॅट कॅन बी कंट्रोल्ड फ्रॉम अ सिंगल स्टेशन. एरिया छोटा आहे, दॅट कॅन बी कंट्रोल्ड फ्रॉम अ सिंगल स्टेशन. In this case, the method of radial lines is adopted to obtain the contour map. या केस मध्ये आपण काय करतो? मेथड ऑफ रेडियल लाईन्स इज अडॉप्टेड. इथं बघा, रेडियल लाईन म्हणजे काय केलंय तुम्ही? अशा इथून इथं आपण इथं रेडियल लाईन्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. The method of radial lines is adopted to obtain the contour map. This is also very slow, 10 days, but gives actual contour lines. ती पण स्लो आहे लाईन, पण that gives
ऍक्च्युअल लाईन. एरिया फक्त ही रेडियल लाईनची कंडिशन कुठं वापरतो, व्हेन एरिया इज स्मॉल, छोटा एरिया असेल तिथं. ठीक आहे. मगाशीचा ऍबलॉंग होता, स्मॉल असेल तर ही आपण मेथड वापरतो. ही पण डायरेक्ट मेथडच आहे. ठीक आहे. प्लेन टेबल इज सेटअप. आता बघा, ही डायग्राम बघा डायरेक्टली. प्लेन टेबल इज सेटअप. आता या केसमध्ये आपण काय केलंय, प्लेन टेबल मध्ये ठेवलाय. ठीक आहे. जिथून सगळा एरिया कव्हर होईल. A plain table is set up at a suitable station P from where whole area can be commanded. ठीक आहे. Then point P is suitably selected on a sheet to represent the plain table station P. Okay. And radials are lines are drawn in a different direction. काय केलं आपण, प्लेन टेबल सेट केला इथं, आणि प्लेन टेबल ठेवल्यानंतर आपण काय केलंय, प्लेन टेबल मधून अशा एक रेडियल लाईन, सॉरी, प्लेन टेबल मधून आपण अशा रेडियल लाईन काढून ठेवल्या. ही बघा, ही अशी रेडियल लाईन. रेडियल म्हणजे एका पॉइंट मधून निघणाऱ्या लाईन्स. ठीक आहे. अशा आपण रेडियल लाईन्स काढून ठेवल्या. अशा रेडिकली म्हणजे अशा एका पॉइंट मधून निघणाऱ्या सगळ्या लाईन्स. ठीक आहे. अशा आपण रेडियल लाईन्स काढून ठेवल्या आधी. त्याच्यानंतर बघा काय करायचंय, प्लेन टेबल घेतला, इकडे लेवल वगैरे इकडे साईडला एक लावून ठेवलेली आधी बरं का. इथं बघा, इथं लेवल वगैरे लावून ठेवली आणि प्लेन टेबल ठेवला आणि प्लेन टेबल मधून रेडियल लाईन्स ड्रॉ केल्या. ठीक आहे. नाउ अ टेम्पररी बेंचमार्क इज सेटअप नियर द साइट. इथं आपण टेम्पररी बेंचमार्क सेटअप केला, 150.5 मीटरचा आहे समजा तो. ठीक आहे. टेम्पररी बेंचमार्क इज सेटअप at and level is suitable level is set up at suitable position L. आता इथं लेवल आपण लेवल इन्स्ट्रुमेंट इथं आपण सेट केलं आणि बॅक साइड रीडिंग घेतलं त्याच्यावर. ओके. आणि लेट द हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इन दिस केस इज 153.25. आता इथं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सपोज डायरेक्टली दिले आहे समजा, दॅट इज 153.25 मीटर. समजा तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची जी लेवल आहे ती डायरेक्टली 153.25 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. सो टू फाइंड द कंटूर ऑफ 152 मीटर. आता आपल्याला कंटूर 152 मीटरचा काढायचा आहे. मग रिडिंग काय दिसलं पाहिजे, आपल्याला 152 मीटरचा कंटूर काढायचा आहे. $98.75. एक मिनिट हा. 1.25. 1.25. 1.25. म्हणजे आपल्याला 1.25 मीटर रिडिंग दिसलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला 152 मीटरचा कंटूर काढायचा आहे. मग काय करणार आपण, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची जी हे आहे त्याच्यातून आपण 152 मायनस करणार डायरेक्टली. म्हणजे जे काय असेल तेवढं स्टाफ रिडिंग जिथं जिथं दिसेल तिथं आपला 152 मीटरचा कंटूर असणार आहे. ठीक आहे. सो टू फाइंड द कंटूर ऑफ RL 152 मीटर, स्टाफ रिडिंग शुड बी 1.25 मीटर. इट इज रिक्वायर्ड ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. ओके. सो द RL ऑफ दॅट कंटूर वुड बी 152 मीटर. म्हणजे जिथं जिथं 1.25 रिडिंग दिसेल तिथली RL, तिथल्या त्या पॉइंटचं रिडिंग जिथं 1.25 असणार आहे, तर त्या पर्टिक्युलर जो पॉइंट असणार आहे तो 152 मीटर कंट्रोलवरचा पॉइंट असणार आहे. ठीक आहे. मग काय करतात आपण, स्टाफमन काय करतो, स्टाफमन होल्ड्स अ स्टाफ अलॉंग द रेज ड्रॉन फ्रॉम द प्लेन टेबल. आता स्टाफमन म्हणजे जो स्टॅफमॅन जो असतो ज्याच्याकडे ती पट्टी असते, तो काय करतो, तो टेम्पररी बेंचमार्क. राजनंदिनी आस्किंग टेम्पररी बेंचमार्क म्हणजे काय. आता आपण कसं असतं, मी सांगतो तुम्हाला टेम्पररी बेंचमार्क म्हणजे काय असतं, हे झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. जस्ट आस्क मी ऍट द लास्ट ऑफ दिस लेक्चर, आय विल टेल यू व्हॉट इज मीन बाय टेम्पररी बेंचमार्क. ओके. आता बघा, हे आधी होऊ दे आपलं. स्टाफमन काय करतो, स्टाफ जे आहे म्हणजे जी पट्टी असते ज्याच्यावर रिडिंग असतात आपल्या, म्हणजे थोडक्यात मोजपट्टी असते. ठीक आहे. तर स्टाफमन काय करतो, त्याची पट्टी घेतो आणि हा जो रे ड्रॉ केलाय, ह्या रेच्या लाईन मध्ये तो असं मागं पुढं जातो आणि त्याला असं लक्षात येतं की ह्या पॉइंटला कुठेतरी आल्यावर तुम्हाला 1.25 रिडिंग दिसते. मग तो तिथं मार्क करून टाकणार डायरेक्ट. ठीक आहे. पुन्हा जाणार, इथं जाणार, पुन्हा ह्या रेच्या अलॉंग तो मागं पुढं इकडं तिकडं असं मूव्ह करणार. सपोज त्याला कळलं की ह्या ई पॉइंट पाशी 1.25 रिडिंग येते, तो तिथं मार्क करणार. ठीक आहे. त्यानंतर काय केलं त्यांनी, ह्या रेच्या अलॉंग मागं पुढं किंवा इकडं तिकडं थोडंसं मूव्ह करणार. जिथं त्याला कळते की 1.25 रिडिंग दिसते ते मार्क केलं. सेम वेनी पी, सी आणि बी पॉइंट त्यांनी मार्क केले. म्हणजे काय केलं त्यांनी, रेच्या अलॉंग तो असं पुढं 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 गेला
आणि जिथं त्याला 152 मीटर 1.25 मीटर दिसतंय तिथं त्यांनी मार्किंग केलं. का? तर तो जो 1.25 जिथं दिसतंय तिथलं रिडिंग असणार आहे आपलं 152 मीटर. ठीक आहे. ओके. So the staffman hold the staff along the rails drawn from the plane table plane table station in such a way that staff reading on that point is exactly 1.2 meter. In this manner, point A, B, C, D, and E are located on the ground where the staff reading is exactly 1.25 meter. Okay. Now the distances PA, PB, PC, and PD आर मेजर्ड. मग हे पॉइंट मार्क झाल्यानंतर मागाच्या सारखं आपलं हे डिस्टन्स मेजर करायचं आणि पेपरवर मार्क करायचं. हे डिस्टन्स पी टू डी मेजर करायचं आणि इथं डी मार्क करायचा. पुन्हा पी 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 टू सी मेजर करायचा आणि सी इथं मार्क करायचा. दिस इज नॉट रे, दिस इज शोन म्हणजे पी टू पी हे डिस्टन्स नाही, हे फक्त शो केले ह्याच्यावर मार्किंग केले म्हणून. ठीक आहे. त्याच्यावर तो सेंटरिंग आहे म्हणून. ठीक आहे. मग हे सगळे पॉईंट आपल्याला एबीसीडी मिळाले की ते आपण जॉईन करायचे. ठीक आहे. ते जॉईन केलं की आपल्याला तो कंटूर डायरेक्टली आपल्याला मिळतो. हे जे पॉइंट आपण मार्किंग केले, हे जे जॉईन केले की आपण आपल्याला हा कंटूर डायरेक्टली त्याचं ड्रॉइंग पण मिळून जातं. ठीक आहे. ही झाली इनडायरेक्ट डायरेक्ट मेथडची दुसरी केस. जेव्हा एरिया स्मॉल असेल तेव्हा ही मेथड, जेव्हा एरिया खूप मोठा असेल तेव्हा ही पहिली मेथड. ठीक आहे. ही स्लो मेथड आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, पण ही जी आहे ती व्हेरी अॅक्युरेट मेथड आहे. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. सर. ओके. आता इनडायरेक्ट मेथड वगैरे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला इंटरपोलेशन टेक्निक वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे. आता आपल्यातलं एक जण आहे कोणतरी, त्यांनी विचारले की व्हॉट इज मीन बाय TBM और टेम्पररी बेंच मार्क. आता बघा, जे परमनंट बेंचमार्क असतात, ते आपण मीन सी लेवल ऍट कराची पासून घेतलेले असते. मीन सी लेवल तिथून त्याचा रेफरन्स घेऊन घेतलेले असतात. ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस आपण मीन सी लेवल पासून तो पॉइंट काय आलेला आहे म्हणजे 120 पॉइंट किंवा 1432 मीटर या हाईटला आहे असं कुठेतरी आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला माहित नसतं. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंट बॉडीकडे जाणार नाहीये की परमनंट बेंचमार्क काय आहे हे फाइंड आउट करायला आणि त्याचं रीडिंग काय आहे. सपोज तुमची एखादी छोटीशी साईट आहे आणि त्याची तुम्हाला लेवल घ्यायचे. ऋषिकेश मोरे, प्लीज म्यूट युअर सेल्फ. सपोज तुमची एखादी छोटीशी साईट आहे आणि त्या पर्टिक्युलर एरियाचा फक्त तुम्हाला सर्वे करायचा आहे. ठीक आहे. सपोज हा छोटा तुमचा एरिया आहे. सपोज हा तुमचा असा एवढा छोटासा सपोज हा असा छोटा तुमचा प्लॉट आहे. ठीक आहे. आणि या प्लॉटवरच फक्त तुम्हाला सर्वे करायचा आहे. तर तुम्हाला आणि तुमच्याकडे ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये कुठला एरिया खाली आहे, कुठला एरिया वर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला जे गव्हर्नमेंट बॉडीची जी RL आहे स्टँडर्ड त्याचीच लेवल आणून इथं करावं अशी काही गरज नाहीये. तुम्ही काय करणार, सिम्पली काय करणार तुम्ही एक छोटासा कुठला तरी इथं कुठलं तरी परमनंट स्ट्रक्चर असतं किंवा एखादं झाड असतं किंवा एखादं नळ आहे किंवा एखादं असं स्ट्रक्चर आहे जे कधी मूव्ह होणार नाही. तर ते तुम्ही स्ट्रक्चर असं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. ते स्ट्रक्चर असं सिलेक्ट करायचं आणि त्याला टेम्पररी म्हणजे आपण त्याला काहीतरी टेम्पररी नंबरिंग द्यायचं. हा झाला टेम्पररी बेंचमार्क TBM, टेम्पररी नंबरिंग द्यायचं आणि त्याला असं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी 100 मीटर किंवा 10 मीटर असं पकडायचं. म्हणजे हा परमनंट बेंचमार्क झाला. परमनंट बेंचमार्क आणि टेम्पररी बेंचमार्क मध्ये फरक आहे. तर परमनंट बेंचमार्कची जे रिडिंग आहे ते आपल्याला गव्हर्नमेंट बॉडीकडून घ्यावं लागतं आणि त्याचा रेफरन्स घेऊन इथं यायला लागतं. मग त्याचा रेफरन्स घ्यायची काही गरज नाही. आपल्याला जर हा एवढाच एरिया आपल्याला चेक करायचा आहे तर परमनंट बेंचमार्कच्या नादी लागायचंच नाही. डायरेक्ट टेम्पररी हा एक 100 मीटर पकडायचा काहीतरी आणि मग ह्याचा रेफरन्स घेऊन ह्या टेम्पररी बेंचमार्कचा रेफरन्स घेऊन आपल्या ह्या सगळ्या एरियाचा सर्वे करायचा. म्हणजे तुम्हाला कळाले की हा जो 100 मीटर आहे ह्याच्यापेक्षा सपोज तुम्हाला इथं कुठला तरी पॉईंट मिळतोय. सपोज इथं कुठला तरी पॉईंट मिळतोय, इथं कुठला तरी पॉईंट मिळतोय, इथं कुठला तरी मिळतोय, इथं मिळतोय, इथं मिळतोय, इथं मिळतोय. तुम्ही ह्या पॉईंटला तुम्ही सर्वे केले आणि तुम्हाला कळलं की इथली रिडिंग सपोज इथली रिडिंग आहे 100
20. ठीक आहे. इथली रीडिंग आहे सपोज 110. ठीक आहे. इथली रीडिंग आहे 90. ठीक आहे. इथली आहे 80. ठीक आहे. इथली आहे 105. इथली आहे 99 आणि इथली आहे 100. असे तुम्हाला RL मिळाले. ह्याच्या रेफरन्सने टेम्पररी बेंचमार्कच्या रेफरन्सने तुम्हाला RL मिळाला. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय कळालं, हा 120 आहे म्हणजे ह्या टेम्पररी बेंचमार्कपेक्षा हा वरती आहे, चढावर आहे. हा पण 110 हा चढावर आहे. हा 90 आहे 100 पेक्षा म्हणजे हा थोडा खाली आहे पॉइंट. हा 80 म्हणजे हा याच्यापेक्षा अजून खाली पॉइंट आहे. ठीक आहे, खड्डा आहे इथं. हा 105 आहे म्हणजे हा 100 पेक्षा वरती आहे. ठीक आहे, पण ह्याच्यापेक्षा पण वरती आहे म्हणजे हा चढावर पॉइंट आहे. हा 99 म्हणजे ह्याच्या ऑलमोस्ट लेव्हलमध्ये 100च्या. ठीक आहे. हा 100 आहे म्हणजे हा टेम्पररी बेंचमार्क आणि हा ऑलमोस्ट लेव्हलमध्ये आणि 90 पेक्षा हा वर आहे. 99च्या लेव्हलमध्ये. ठीक आहे. हा 80 पेक्षा वर आहे. हा 110 पेक्षा खाली आहे. म्हणजे ह्याचे रेफरन्स फक्त आपल्याला कळण्यासाठी आपण टेम्पररी बेंचमार्क आपल्याला ह्या पर्टिक्युलर एरियाचा आपल्याला सर्वे करायचा आहे ना, म्हणून आपण टेम्पररी बेंचमार्क म्हणून एक टेम्पररी सिलेक्ट करतो आणि हे करतो. आता हे कुठला पॉइंट खाली आहे, कुठला पॉइंट वरती आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट बॉडीने जो हा परमनंट बेंचमार्क दिला आहे, हा समजा परमनंट बेंचमार्क जो गव्हर्नमेंट बॉडीने दिला आहे, त्याची रिडिंग समजा 1435.42 अशी काहीतरी रिडिंग आहे. ठीक आहे, अशी काहीतरी रिडिंग आहे. मग ही रिडिंग 1432.42 अशी काहीतरी किचकिट रिडिंग घेऊन ही सगळीकडे किचकट रिडिंग फिरवण्यापेक्षा हे एक सिंपल 100 मीटर घेतली आणि त्याच्या रेफरन्सने तुम्ही रिडिंग घेतली तर तुम्हाला सोपं जातं ना. ठीक आहे. म्हणजे ह्याच्याशी कन्सर्न आता सध्या नाही आणि जेव्हा तुम्हाला ह्याच्याशी रिलेशन बिल्ड करायचंय तेव्हा तुम्ही काय करणार, ह्या 100ला ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करणार आणि त्याच्या हिशोबाने ह्याच्यात ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे कितीची येते ऍडिशन 1435 मधून 100 मायनस करणार म्हणजे 1335.42 हे रिडिंग ह्या सगळ्यामध्ये ऍड केलं की तुम्हाला बाय डिफॉल्ट परमनंट बेंचमार्कच्या हिशोबाने रिडिंग मिळते. ते काही तुम्ही ऑफिसमध्ये पण जाऊन करू शकता. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? कोणी क्वेश्चन विचारलेला हा? राजनंदिनी पवार, समजलं का तुम्हाला? हो सर. ओके, गुड. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? ती शंका काय असेल तर विचारा, नाहीतर आपण लेक्चर स्टॉप करूया. अजून 5 मिनिटं राहिले. सर हा विचारा. पेपर ऑनलाईन होणार आहेत का एक्झाम? आणखी तसं काही सांगितलेलं नाहीये. जर तुमचं कॉलेज जर ऑफलाईन चालू झालं आणि स्ट्रेंथने जर कॉलेज चालू झालं तर मे बी तुमचे घेऊ शकते. सर तुमचा आवाज येईल ना? Sir, your voice is not clear. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. अजून नाहीये ऑफलाईन किंवा ऑनलाईन. ती ऑनलाईन मोड मध्ये झाली. येतोय का आता? सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट.
आपलं महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट करणार नियम अटी सगळ्या. आधी कसं मार्च एंड होतं ना, आता फेब्रुवारी एंड येते. तसं आपल्याला वर्षाचा पाठपुरावा सगळा मार्च एंडला पुरवायचा असतो वर. श्रीनाथ Inspection ला. कारण त्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा लास्ट आठवड्यात किंवा असं काहीतरी. श्रीनाथ